श्री स्वामी समर्थ. आज मी स्वामींविषयी थोडंफार सांगणार आहे. स्वामींची भक्ती कशी करायची. तर चला सुरुवात करते. तर स्वामींची भक्ती बघा, सकाळी उठायचं, लवकर उठायचं, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं लवकर उठून स्वामी समर्थांचे नामस्मरण जप करायचं आणि थोडासा वेळ आपल्या स्वामी समर्थांना द्यायचा. जेवढं शक्य आहे तेवढं स्वामी समर्थांना वेळ द्यायचा, नामस्मरण करायचं, जप करायचं, 1 तासाची उपासना करायची आणि जे काही आपलं मागणं आहे स्वामी समर्थांना सांगायचं जप करताना आणि सांगायचं, इच्छा व्यक्त करायची आणि आपलं आहे ते काम सुरू करायचं. मग दररोज नामस्मरण करत राहायचं. दररोज अखंड नामस्मरण केल्याने आपलाच फायदा आहे आणि आपल्यालाच यश भरपूर भेटतं. जेवढं नामस्मरण कराल तेवढं स्वामी समर्थांच्या जवळ जाईल आणि स्वामी समर्थ कधीच आपल्याला निराश करत नाहीत आणि जेवढं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण नामस्मरण करत राहायचं. जेवढं आपल्याला 1 तासाची उपासना होत असेल तर ते करत राहायची आणि नामस्मरण करत राहायचं. तर भक्ती म्हणलं तर एवढासा वेळ, जेवढं होईल तेवढं आपल्याकडून थोडासा वेळ आपल्या स्वामींना देत जायचं, नामस्मरण करत राहायचं. आपण बघा, एखाद्या कामाला कुठं तर चालू की पुढून एका गाडीवरून जय जय रघुवीर समर्थ असं लिहिलेलं असतं, तेव्हा लगेच ध्यानात येतं. तेव्हा नामस्मरण करत राहायचं. एखाद्या वेळेस लक्षात नसेल तर लगेच चालू करायचं नामस्मरण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम श्री दत्तात्रेय श्री पाद श्री वल्लभाय नमः असं नामस्मरण करत राहायचं. परत बघा, जेवढं शक्य होईल तेवढं आपण नामस्मरण करत राहायचं. जेवढं आपल्याला आपल्या स्वामींच्या जवळ जायचं असेल तर नामस्मरण करत राहायचं. हे मी तर अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. नामस्मरण केल्याने आपलाच फायदा आहे. जेवढं नामस्मरण केलं तेवढं आपल्याला भरभरून स्वामी देतात. जेवढं नामस्मरणात राहाल तेवढं स्वामींना आवडतं. जेवढं आपण भक्ती स्वामींची करेल तेवढं स्वामींना आवडतं. आणि बघा, अजून भरपूर असा सेवा करण्यासारख्या आहे. सेवा परत म्हणा, भक्ती म्हणा. सेवा म्हटले की स्वामी समर्थ बघा, स्वामी समर्थांच्या मठात जाऊन आपण काही लोकांना म्हणजे स्त्री सेवा असं काही असते ना, ती एखाद्या म्हणजे ते नेहमी अखंड स्त्री सेवा करत राहतात, त्यांना म्हणायचं स्त्री सेवा करतात ते. आणि भक्ती म्हटले की आपण जे काही करतो ना ते आपण केलेली ती भक्ती. आणि मग नेहमी नामस्मरण करत राहायचं. स्वामी आपण जेवढं नामस्मरण करत राहतो ना तेवढं आपलंही मन विचलित होत नाही आणि शांत राहतं. योग्य निर्णय घ्यायचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. नामस्मरण केल्याने काही कोणाचं बिघडत नाही. नामस्मरण केल्याने आपल्याला लाभ भेटतो. जे काही कामे होत नाहीत ते नामस्मरणाने होतात. ह्यालाच तर भक्ती म्हणतात. जेवढं शक्य होईल तेवढं आपण नामस्मरण करत राहायचं. तर बघा, एवढं छोटंसं सांगत आहे तुम्हाला मी. जेवढं मी अनुभवलं आहे ना, म्हणजे मी जेवढं करते तेवढंच तुम्हाला सांगते. मी सकाळी उठते, माझ्या 2 मुलांमधून मला काही उपासना होत नाही 1 तासाची, म्हणून मी जेवढं माझ्याकडून होतं ना तेवढं नामस्मरण, अखंड नामस्मरण, जसं ध्यानात येईल तसं, जेवताना, खाताना, पिताना, झोपताना, काही दुःख झालं तरी नामस्मरण आणि आनंद झाला तरी मी नामस्मरण. सगळं स्वामीच करतात. हे असं नामस्मरण सतत मी नामस्मरण करत राहते. म्हणून मला कसलं संकट आलं तरी मी भीती वाटत नाही. कोणी काय बोललं त्याचं काही नाही वाटत. म्हणून म्हणते नामस्मरण करायचं. त्यालाच तर भक्ती म्हणतात. आणि नामस्मरण केल्याने कोणाचं वाईट आपल्या कानावर
पडत नाही, कोणाचं वाईट आपण बोलू शकत नाही, की कोणाचं असं कोणाची निंदा करत नाहोत आपण नामस्मरण केल्याने. कोणाचं असं झालं तसं झालं हे कुणालाही आपण असं काही नाही बोलत. म्हणून म्हणते नामस्मरण करत राहा. जेवढं आपण नामस्मरण केल्याने आपल्याला बुद्धी प्राप्त होते ना, तेवढं काही म्हणजे दुसरं केल्याने काहीही होत नाही. म्हणून म्हणते नामस्मरण करत राहा. चला पुढे व्हिडिओमध्ये भेटू. श्री स्वामी समर्थ. परत एकदा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. चला बाय.